श्री स्वामी समर्थ. जय गजानन. सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. यंदा महाशिवरात्री रविवारी 15 फेब्रुवारी 2026 रोजी आलेली आहे. महाशिवरात्री म्हणजे भगवान शंकरांची महान रात्र. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्र साजरी केली जाते. या दिवशी भगवान शिव तांडव, ध्यान आणि विश्वकल्याणासाठी जागृत असतात असे मानले जाते. इतर सण दिवसा साजरे करतात, पण महाशिवरात्री रात्रभर जागरण करून साजरी केली जाते. कारण रात्र म्हणजे अज्ञान आणि शिव म्हणजे ज्ञान. रात्रभर जागरण म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे वाटचाल. महाशिवरात्रीला शिवतत्व पृथ्वीवर अधिक सक्रिय असते. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. म्हणूनच अविवाहितांनी योग्य जोडीदार मिळवण्यासाठी किंवा ज्यांचा विवाह झालाय विवाहितांनी सुखी संसारासाठी जर या दिवशी संकल्पयुक्त महादेवांची सेवा केली, पूजा केली तर त्याचा खूप फायदा होतो. महाशिवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसं तर महादेव हे फार भोळे आहेत. एक तांब्याभर पाणी किंवा एक बेलपत्र जरी वाहिलं तरी ते आपल्यावर प्रसन्न होतात. पण महाशिवरात्रीला पूजा करताना जर तुम्ही काही नियमांचं पालन केलं तर ते आपल्यासाठी खूप चांगलं असतं. या व्हिडिओत मी तुमच्यासोबत महाशिवरात्रीत शिवलिंगाची पूजा कशी करावी, कधी करावी, पूजा करण्याची योग्य वेळ काय, महाशिवरात्रीचा उपवास कधी सोडायचा, महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची पूजा करताना कुठलं स्तोत्र म्हणायचं, नैवेद्य काय दाखवायचा, मंत्र कुठला म्हणायचा, दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा कशी करायची, सर्व साहित्याचं काय करायचं, अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तसं तर महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही महादेवांची पूजा करू शकता किंवा तुम्ही प्रदोष काळात देखील पूजा करू शकता. प्रदोष काळ म्हणजे काय, तर संध्याकाळची लक्ष्मी यायची वेळ म्हणजे दिवे लावायची वेळ. जेव्हा सूर्य मावळतो त्याच्या 1.5 तास अगोदर किंवा सूर्य मावळण्याच्या 1.5 तास नंतर असतो तो प्रदोष काळ. हा प्रदोष काळ शिवलिंगाची पूजा करण्यासाठी खूप उत्तम मानला जातो. तुम्ही या दिवशी दिवसभरात महादेवांच्या मंदिरात जाऊन तिथे शिवलिंगाचं दर्शन घेऊ शकता, पूजा करू शकता आणि संध्याकाळी घरी तुम्ही शिवलिंगाचं पूजन करू शकता. जर तुमच्याकडे घरी शिवलिंग नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊन देखील पूजा करू शकता. पण महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित काळात किंवा 4 प्रहरामध्ये पूजा करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. शिवलीलामृतातील 11व्या अध्यायाचं पठण जर तुम्ही या 4 प्रहारामध्ये किंवा निश्चित काळात केलं तर ती महादेवांची खूप प्रभावी सेवा होते. ही महाशिवरात्रीतील प्रभावी सेवा मानली जाते. जर तुमच्याकडे शिवलीलामृत नसेल किंवा काही कारणांमुळे तुम्ही ते वाचू शकत नसाल तर अशा वेळेस तुम्ही मोबाईलवर लावून ऐकू शकता. जर या 4 प्रहरामध्ये निश्चित काळामध्ये ऐकलं तर खूप छान, खूप उत्तम. महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित काळाला एवढं महत्त्व का आहे, या काळात जर पूजा केली तर त्याचे लाभ काय होतात, आता ते जाणून घेऊया. निश्चित काळात केलेल्या पूजेची सिद्धी लवकर प्राप्त होते. सर्व शिवरात्रींमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवांचे परमतेजस्वी अस्तित्व पृथ्वीवर सक्रिय होते आणि या काळालाच आपण शिवरात्रीत निश्चित काळ म्हणतो. या दिवशी शिवतत्व पृथ्वीवर अवतरत असल्याने निश्चित काळ हा सर्वात प्रभावी मानला जातो. निश्चित काळ यंदा 15 फेब्रुवारीला मध्यरात्री 12:28 पासून ते रात्री 1:18 निश्चित काळ असणार आहे. यावेळेत तुम्ही शिवलीलामृतातील 11वा अध्याय किंवा तुम्हाला महादेवांची जी कुठली सेवा करायची ती तुम्ही करू शकता. आता तुम्हाला मी 4 प्रहर सांगते. पहिला प्रहर हा 15 तारखेला संध्याकाळी 6:11 पासून ते रात्री 9:23 असणार आहे. पहिला प्रहर संध्याकाळी 6:11 ते रात्री 9:23. दुसरा प्रहर हा 15 तारखेला रात्री 9:23 पासून ते मध्यरात्री 12:35 असणार आहे. दुसरा प्रहर रात्री 9:23 ते रात्री 12:35. तिसरा प्रहर हा 15 तारखेच्या मध्यरात्री 12:35 पासून ते पहाटे 3:47 असणार आहे. तिसरा प्रहर रात्री 12:35 ते पहाटे 3:47 म्हणजे ब्रह्ममुहूर्तापर्यंत. चौथा प्रहर हा ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे 3:47 पासून ते 6:59 असणार आहे.
चौथा प्रहर ब्रह्ममुहूर्तावर 3:47 ते पहाटे 6:59 असणार आहे. यापैकी कुठल्याही एका प्रहरामध्ये आपण शिवलिंगाचं पूजन करू शकतो. फक्त यामध्ये तुम्ही एका गोष्टीत कन्फ्यूज होऊ नका की तिसरा प्रहर 12:35 सुरू होतोय, मग 16 तारीख लागते, मग चालेल का वगैरे. तर तसं नाही आहे. प्रहराची वेळ ती दिली आहे, त्यामुळं 16 तारखेला सकाळी 6:59 ही पूजा केली तर चालते. आणि महाशिवरात्री म्हटल्यावर आपण रात्रभर शिवाची पूजा करायची असते, शिवांचं ध्यान करायचं असतं. महाशिवरात्रीला पूजा करताना जर तुमच्याकडे जागा वगैरे असेल, मोठं घर असेल तर सेपरेट पूजा मांडणी केली तरी चालेल. पण ज्यांचं घर लहान आहे त्यांनी देवघरात जरी पूजा केली तरी चालते. सकाळी देवपूजा करताना किंवा ह्या 4 प्रहरामध्ये, प्रदोष काळामध्ये, निशित काळामध्ये किंवा जेव्हा कधी तुम्हाला शिवलिंगाची पूजा करायची आहे तेव्हा देवघरासमोर दिवा लावायचा, धूप लावायचा, बसायला आसन घ्यायचं. तुमच्याकडे जर पांढरी साडी, पांढरा ड्रेस असेल तर तो नक्की घालण्याचा प्रयत्न करा, कारण पांढरे वस्त्र घालून शिवलिंगांची पूजा करण्याला जास्त महत्त्व आहे. पण जर तुमच्याकडं पांढरे वस्त्र नसतील तर काही हरकत नाही, तुम्ही दुसऱ्या कुठल्याही रंगाचं घालू शकता. काळा रंग सोडून तुम्ही कुठल्याही रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. या दिवशी रुद्राभिषेकसुद्धा करू शकतो किंवा शिवलिंगाची साधी पूजासुद्धा करू शकतो. साधी पूजा करण्यासाठी एक ताम्हण घ्यायचं, त्यामध्ये थोड्या अक्षता घ्यायच्या, त्यावर शिवलिंग ठेवायचं. सुरुवातीला शुद्ध पाण्याने, नंतर पंचामृताने किंवा दुधाने आणि परत शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा. हा अभिषेक करताना 21 वेळा, 51 वेळा, 101 वेळा किंवा 108 वेळा ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आणि शिवलिंगावर अभिषेक करायचा. अभिषेक झाल्यानंतर शिवलिंग स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं, देवघरात ठेवायचं. त्यानंतर शिवलिंगावर भस्म अर्पण करायचं. मधल्या 3 बोटांनी भस्म लावायचं आहे शिवलिंगाला. त्यानंतर त्याच 3 बोटांनी आपल्या कपाळावर सुद्धा भस्म लावायचं आहे. पांढऱ्या अक्षता वाहायच्या, पांढरी फुलं अर्पण करायची, बेलपत्र, तुमच्याकडे बेलफळ असेल तर, धोत्र्याचं फळ असेल तर ते सुद्धा तुम्ही शिवलिंगावर अर्पण करू शकता. आवर्जून 108 बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करण्याचा प्रयत्न करा. 108 बेलपत्र अर्पण करताना शिवअष्टोत्तर नामावली नक्की म्हणा. जर म्हणता येत नसेल तर यूट्यूबवर लावून तुम्ही ऐकत 108 बेलपत्र अर्पण करू शकता. जर 108 बेलपत्र नसतील तर तुमच्याकडे जेवढी बेलपत्र असतील, समजा आता तुमच्याकडे 108 बेलपत्र नाही आहेत, तुमच्याकडे 1 आहे, 10 आहेत, 5 आहे, तर जेवढी असतील तेवढी एका प्लेटमध्ये घ्यायची. त्यावर तुम्ही उजवा हात ठेवायचा आणि मग शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची आणि मग ती बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करायची. दुसरी पद्धत अशी आहे की एक पान असेल, समजा तुमच्याकडं एकच पान असेल आणि ते तुम्हाला महादेवांना अर्पण करायचं आहे आणि शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची. तर ते पान तुम्ही घ्यायचं, पिंडीला टच करायचं, त्यानंतर तुम्ही शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची. पिंडीला टच केल्यावर ओम नमः शिवाय परत आपल्याकडे घ्यायचं, परत पिंडीला टच करायचं, ओम गंगाधराय नमः असं तुम्ही 108 वेळा करायचं. त्यानंतर तुम्हाला महादेवांना साखरेचा, दूध साखरेचा किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य तुम्ही या दिवशी भगवान शंकरांना दाखवायचा. जर तुम्ही या दिवशी उपवासाचे पदार्थ खात असाल, साबुदाणा खिचडी, बटाटा चिवडा वगैरे, तर ते सुद्धा तुम्ही उष्ट न करता दाखवू शकता. तुमच्या इकडे उपवासाची जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता. त्यानंतर तुम्हाला शिवलीलामृतातील 11वा अध्याय वाचायचा आहे. जर तुमच्याकडे हा सुद्धा 11वा अध्याय नसेल तर तुम्ही यूट्यूबवर लावू शकता आणि ऐकू शकता. नंतर तुम्हाला गणपतीची आरती करायची आणि नंतर भगवान शंकरांची लवथवती विकराळ आरती करायची आहे. महाशिवरात्रीचा उपवास हा एकादशीसारखा असतो. या दिवशी दिवसभर, रात्रभर हा उपवास करायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून, उत्तर पूजा करून, दही भाताचा नैवेद्य करून मग उपवास सोडायचा आहे. तुमच्या भागात ज्या पद्धतीने उपवास सोडत असतील तसं तुम्ही सोडा. काही ठिकाणी या दिवशी पुरणपोळीचा देखील स्वयंपाक करतात, म्हणजे उपवास सोडताना. तर तुमच्या इथे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य दाखवून उपवास सोडा. उत्तर पूजा करताना आधी दिवा लावायचा, धूप लावायचा, हातात थोड्या अक्षता घ्यायच्या आणि मग क्षमा प्रार्थना करायची की मी माझ्या श्रद्धेने, निष्ठेने तुमची पूजा केली आहे. जर पूजा करताना माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मला माफ करा. नमस्कार करायचा आणि मग त्या अक्षता पूजेवर व्हायच्या. मग तुम्ही पूजा
उचलू शकता. शिवलिंग देवघरात जिथे तुम्ही ठेवत असाल तिथे फुलं पानं निर्माल्यात जातील. अशी ही महाशिवरात्रीची पूजा कशी करायची ती मी तुम्हाला सांगितली. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय गजानन. हर हर महादेव.